टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम। 2 दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करणार। भाजपसोबत जाण्याचा अद्याप निर्णय नाही। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींच्या पाठोपाठ अशोक चव्हाणांचा राजीनामा। निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसला घरघर। एका पाठोपाठ काँग्रेसला 3 मोठे धक्के। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी नेते भाजपसोबत जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। आगे आगे देखिए होता है क्या। काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपात येणार। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक। येणाऱ्या काळात मतदार राजा भाजपला धडा शिकवेल। विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा। भाजपकडून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू। भाजप 40 जागाही जिंकू शकत नाही म्हणून पक्ष फोडले जात आहेत। उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका। येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठा स्फोट होणार। अशोक चव्हाणांनंतर विजय वडेट्टीवार नंबर लावणार। आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। शिवसेनेतील इनकमिंगचे वारे। ठाकरे गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा। आमदारांनी पक्षप्रवेशाची चर्चा केल्याचा उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। धाराशिव लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच। राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदारांची निवडणुकीची तयारी। इच्छुकांच्या संख्येने महायुतीची डोकेदुखी वाढली। मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार। 15 तारखेपर्यंत अधिवेशन घेऊन कायदा पारित करावा, अन्यथा देशात आंदोलन सुरू होईल, जरांगेंचा इशारा। नितीश कुमारांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। नितीश कुमार सरकारला 129 आमदारांचा पाठिंबा। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलला। महिना अखेरीस पंतप्रधान करणार महाराष्ट्र दौरा। लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। आदित्य ठाकरे 14 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर। इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। 16 फेब्रुवारीला गुहागरमध्ये निलेश राणे यांची सभा। राणे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानं काँग्रेसमध्ये भूकंप। उद्या राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक। अशोक चव्हाणांचा राजीनामा राज्यसभेची गणित बदलणार। भाजप राज्यसभेला 4था उमेदवार देण्याच्या तयारीत। अशोक चव्हाण यांच्यावर कुठलाच दबाव नाही। विरोधकांनी स्वतःच्या नेत्यांची काळजी घ्यावी। आमदार नितेश राणे यांची विरोधकांवर टीका। अशोक चव्हाणांसोबत कुठलीही चर्चा झाली नाही। कार्यकर्ते आणि जनतेला विचारूनच पुढील निर्णय घेऊ, आमदार माधवराव पाटील यांचं विधान। जुन्या सहयोगी पक्षातील सहकारी पुन्हा एकत्र येणार। महायुतीची ताकद वाढायला मदत होईल। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांनी घेतलेला निर्णय धक्कादायक। मी राजीनामा दिलेला नाही, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण योग्य निर्णय घेतील, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं विधान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।